जो सुविचार होता, शिक्षण हे समाज परिवर्तनाचं हुकमी हत्यार आहे, आणि हा जो विचार मांडला ते म्हणजे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी. महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 135वी पुण्यतिथी आहे. तर त्यांनी तसं जर विचार केला, आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या महाराष्ट्राला महात्मा फुले नावाचं खूप मोठं स्वप्न पडलं. तत्कालीन कालखंडामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. या महात्मा फुलेंचं योगदान खूप मोलाचं आहे. सर्वात प्रथम आज त्यांची 135वी पुण्यतिथी आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पावन स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करूया. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुलेंचं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोलाचं योगदान आहे. 11 एप्रिल 1827 मध्ये कडगुण गावामध्ये त्यांचा एका माळ्याच्या छोट्या कुटुंबामध्ये जन्म झाला. पूर्वीचं त्यांचं आडनाव गोरे होतं, पण शेवटच्या पेशव्यांच्या काळामध्ये त्यांचे वडील गोविंदराव, आई चिमणाबाई आणि त्यांचे चुलते पेशव्यांना फुले करायचं आणि त्यांचं नाव फुले पडलं. नंतरच्या काळामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावी हे कुटुंब स्थायिक झालं आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने त्यांनी फुलांचा व्यवसाय केला की त्यांचं आडनाव फुले पडलं. आजही खानावडी गावामध्ये गेला त्यांचा सातबारा काढला तर महात्मा फुलेंच्या नावाचा सातबारा आपल्याला पाहायला मिळतो. मुळातच लहानपणापासून त्यांच्यावर थॉमस पेन, उस्ताद लवजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांच्या विचारांचा पगडा असल्यामुळे त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपलं सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. लहानपणी ते खूप शिक्षित होते. माध्यमिक शिक्षक पुण्यात स्कॉटिश शाळेमध्ये झाले होते. कोणत्या शाळेमध्ये? स्कॉटिश शाळेत झाल्या. आणि त्यांनी पाहिलं होते की लहानपणापासून सामाजिक भेदाभेद किती आहे, अस्पृश्यता किती आहे, धार्मिक लोकांच्यावर गोष्टींचा पगडा किती आहे. आणि या सर्व विचारांनी प्रेरित होऊन थॉमस पेन, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक कार्य करण्याचं ठरवलं. आणि हळूहळू एक करता त्यांनी असा महाराष्ट्र घडवला की आज हजारो पिढ्या गेल्या तरी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य किंवा यांच्या ज्या काही केलेले कामगिरी आहे ती पुसून टाकली जाणार नाही किंवा अविरतपणे यांचं स्मरण अखंडभर केलं जाईल यात शंका वाटत नाही. कारण त्यांचं कार्य या भारतीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखे. सर्वात प्रथम कार्य करत असताना त्यांनी असं पाहिलं की भारतीय समाजामध्ये चूल आणि मूल स्त्रियांसाठी याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. मग मुलींच्या शिक्षणासाठी काहीतरी आपण केलं पण त्यांना माहिती होतं या महाराष्ट्राचा सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, शैक्षणिक असेल, मागासलेपण जर दूर करायचं असेल, हा समाज जर बदलायचा असेल तर शिक्षणाशिवाय उपाय नाही. म्हणून शिक्षण अतिशय महत्वाचा घटक आहे. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचं काय आहे, हुकमी हत्यार आहे. म्हणून 1848 मध्ये सर्वात प्रथम त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सुविधा पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये केली. आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना त्यांनी शिकवलं आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या. त्या काळामध्ये विचार करा, 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काळ कसा असेल, किती त्यांना विरोध झाला असेल सामाजिक कार्य करत असताना, तरी पण तो सगळा विरोध झुगारून त्यांनी हे काम आपलं पुढे चालू. त्यांनी पाहिलं की भारतीय समाज हा धार्मिक गोष्टीमध्ये झगडला गेलेला आहे. धार्मिक गोष्टींचा लोकांच्यावर पगडा आहे आणि ही ब्राह्मणवाद किंवा हे जी मंडळी आहेत ही सर्वसामान्य जनतेचा छळ करत आहे. त्यासाठी त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं. सत्यशोधक समाज, माझ्या मते 24 सप्टेंबर 1874 रोजी त्यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि या सत्यशोधकाच्या समाजाच्या माध्यमातून भारतीय समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम. ते असं मानत जर देव जर सगळ्यांचा पिता आहे तर देवाने एकाला ब्राह्मण आणि एकाला दलित म्हणून काय जन्माला घातलं, तर हे पाप देवाचं नाही तर हे पाप कुणाचं आहे, मनुचं आहे. म्हणून मनुस्मृतीच्या छताडावर पाय ठेवून त्यांनी हे सामाजिक जातीभेदाचं निर्मूलनाचं कार्य अविरतपणे महाराष्ट्रामध्ये चालू ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांनी दाखवून दिलं की ही मनुस्मृती जी वर्ण व्यवस्था आहे, चातुर्य वर्ण व्यवस्था आहे, ही खरं आपल्या अस्पृश्यतेचं, लोकांच्या त्रासाचं मूळ कारण आहे. म्हणून मनुस्मृतीला, या चातुर्वर्णाला त्यांनी विरोध केला. ते परमेश्वराचं अस्तित्व त्यांनी कधी नाकारलं नाही. महात्मा फुलेंनी परमेश्वराचं अस्तित्व कधी नाकारलं नाही, पण परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी जी एजंट लोक आहेत या लोकांना त्यांनी विरोध केला. ब्राह्मणांच्या लोकांना, ब्राह्मण जातीला विरोध केला, त्यांच्या वृत्तीला त्यांनी विरोध केला.
कारण सर्वसामान्य लोकांची पिळवणूक ही लोक करत होती. म्हणून सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी या सर्व गोष्टींना वाचा फोडली. त्या काळामध्ये अस्पृश्यता शिकेला पोहोचली होती. वर्ण व्यवस्था, जो शूद्र वर्ग होता, या शूद्र वर्गाला सगळ्या सामाजिक गोष्टी नाकारण्यात आल्या होत्या. शिक्षण नाकारण्यात आलं होतं, सामाजिक जीवन नाकारण्यात आलं होतं, धार्मिक गोष्टी नाकारण्यात आल्या होत्या, समाजामध्ये जगणं नाकारण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत या शूद्र समाजाला एक मुख्य प्रवाहात आणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यासाठी त्यांनी या अस्पृश्य समाजासाठी आपल्या घरातील दुष्काळाच्या काळामध्ये पाण्याचा हौद मोकळा करून दिला. सामाजिक कार्य करत असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना योग्य मानाचं स्थान मिळावं. जरी त्या विधवा झाल्या, जरी त्यांना त्याच्यातून चुकीने मुलं झाली, तर ती मुलं सांभाळण्याचं काम सुद्धा या दोघांनी केलं. आणि त्याच एका विधवेच्या मुलाला त्यांनी, ब्राह्मणाच्या विधवेच्या मुलाला दत्तक घेतलं. ते सांगते सुधारक नव्हते विद्यार्थी मित्र, ते करते सुधारक होते. आज आपण सांगते सुधारक आहे, तो लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पडशाल. त्यावेळेस आपण एखादा सांगतो त्यावेळेस ती कृती आपण आधी केली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला ते दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो. महात्मा फुले स्वतः करते सुधारक होते. अस्पृश्यता निवारण्यासाठी प्रयत्न करत असताना स्वतः पाण्याचा हौद पुण्यातला, भिडेवाड्यातला आपल्या अस्पृश्य लोकांसाठी त्यांनी खुला करून गेला. स्वतः विवाह उद्योजक मंडळाची स्थापना केली. सांगत आयाबाईला, या निवांती आणि आमच्या घरी बाळंतपण सुखाने करा, तुमची मुलं आम्ही सांभाळतो. आणि अशाच एका ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत त्यांनी दत्तक घेतला. नुसता दत्तक घेतला नाही तर त्याला डॉक्टर केलं आणि समाजाच्या सेवेसाठी त्याला काम करण्याची दीक्षा दिली. आजही आपल्या हडपसर, मुंढवा, ससानेनगर ह्या परिसरामध्ये त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आपण जी बसलोय ना, सावित्रीबाई फुले, त्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यांचं जी कर्मभूमी होती ही पुणे ही कर्मभूमी होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी फक्त स्त्रियांचे शिक्षण किंवा त्यांच्या अडीअडचणीवर भर नाही दिला, तो औद्योगिक क्षेत्र असेल, व्यापार असेल, कृषी असेल, शिक्षण असेल, धर्म निर्मूलन असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येत होतं. त्यांना अनेक लोकांचा चांगला सहकार्य त्या काळामध्ये लागलं. त्यांचा जो मृत्यू झाला होता तो आजचा दिवस म्हणजे 28 नोव्हेंबर 1890 आणि 91ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. महात्मा फुलेंच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. मग याचा विचार करा की महात्मा फुलेंचं कार्य किती थोर होतं. अनेक चांगली इमारती त्यांनी त्या काळामध्ये बांधल्या. ते उद्योजक होते, कॉन्ट्रॅक्टर होते. खडकवासला धरण असेल किंवा मुंबई महापालिकेची इमारत असेल किंवा पुण्यातले काही पूल असतील, ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांच्या कंपनीने ते बांधलेले आपल्याला दिसून येतात. त्याप्रमाणे एक कमिशन भारतामध्ये आलं होतं, हंटर कमिशन. या हंटर कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिली की भारतातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण असलं पाहिजे. त्यांनी शाळेची नंतर साखळी उभारली, भिडेवाड्या शाळा सुरू केली, रस्तापेठे शाळा सुरू केली, महार आणि मांग जातीच्या मुलांसाठी हॉस्टेल शाळा विशेष करून त्यांनी सुरू केल्या. वेगवेगळ्या संस्था त्यांनी सुरू केल्या. प्लेगच्या कालखंडामध्ये सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी, यशवंतनी या लोकांची सगळी काय केली, सेवा शुश्रूषा केलेली आपल्याला दिसून येते. असे हे महात्मा ज्योतिराव फुले खऱ्या अर्थाने ते महात्मा होते. ते नेहमी म्हणत, विद्येविना नती गेली, विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना शूद्र खचले. आणि हे सारे अनर्थ कुणी केले? एका अविद्येने केले. अविद्या असल्याने किंवा शिक्षण नसल्यामुळे आपला समाज कसा मागास राहतोय, शूद्र समाजाला कशा यातना सहन करायला लागतात याचा अनुभव त्यांनी घेतला होता. म्हणून शूद्रांचं किंवा या अस्पृश्यतेचं उच्चाटन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. 1874 मध्ये ज्यावेळेस सार्वजनिक सत्यधर्म किंवा सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला. खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या महात्मा फुलेंच्या सत्यशोधकाची गरज आहे. की धार्मिक गोष्टीचा अवडंबर किती माजलेलं आपल्या भारतामध्ये आपल्याला सध्या दिसून येतं. हिंदू खत्रे में अमुक तमुक आपल्याला ऐकायला मिळतं. पण आज समाजामध्ये खरं मानवता जोपायची असेल तर, खरं सार्वजनिक सत्य धर्म जर अवतरायचा असेल तर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची, त्यांच्या शिकवणीची आपल्याला खरी गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं. ते शिक्षक होते. इंग्रजी मिशनरी शाळेमध्ये, स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं. त्यांच्या मावशीने त्यांचा सांभाळ केला होता. आई वडिलांचा मृत्यू लवकर झाला होता. पण त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा असूड असेल, ब्राह्मणांचं कसब असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, अखंड असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल आणि अजून एक नाटक सुद्धा त्यांनी लिहिलं. कोणाला सांगता येणार त्या नाटकाचं नाव? आपण नुसतं ऐकतो, पुस्तकात वाचतो. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, पहिली शाळा त्यांनी काढली. बाकी याच्या पलीकडे आपण कधी जात नाही हो. पहिली शाळा काढली आणि त्यांनी एवढंच केलं, अस्पृश्यता निवारण्यासाठी काम केलं. पण त्याच्या पलीकडे आपण कधीतरी गेलं पाहिजे. अखंड ज्याप्रमाणे जगद्गुरु संत तुकोबारायांनी अभंग लिहिले, गाथा लिहिली, त्याचप्रमाणे त्यांनी अखंड अशा अभंगासारखं एक अखंडचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये अनेक ओव्या,
आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या कशावर विवेचन करणार होत्या? या सार्वजनिक जीवनावर विवेचन करणार. माणसाने जीवन कसं जगावं, सामाजिक जीवन माणसाचं कसं असावं याच्यावर भाष्य करणारं ते अखंड होतं. त्याचप्रमाणे त्यांनी एक नाटक लिहिलंय. त्या नाटकाचं नाव तुम्ही मला सगळ्यांनी शोधायचं आणि ते सांगायचं. सर्वात प्रथम महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली. पहिला पोवाडा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिला. आणि खऱ्या अर्थाने नंतर आपण पाहिलं लोकमान्य टिळकांनी शिवजयंती गणेशोत्सव हे साजरे केले, पण त्याचं मूळ कुठंतरी महात्मा फुलेंच्या कार्यात आपल्याला असलेलं दिसून येतं. कारण महात्मा फुलेंच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा काय होता? पगडा होता. असे हे महात्मा फुले, खरं तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे. किती वर्ष गेली, हा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, या पुरोगामी महाराष्ट्राला शाहू फुले